Hello friend, welcome back in TYBA class in the subject of Indian Economy 1980. अर्थात तृतीय वर्ष वर्गातील सामान्य अर्थशास्त्र G3 या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा, जिल्हा नंदुरबार आणि इकॉनॉमिक्स अकॅडमीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. मित्रो, या विषयाच्या तिसऱ्या प्रकरणाच्या जवळपास शेवटच्या व्याख्यानांमध्ये आपण मागच्या तासाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि भारत या मुद्द्यांवर सविस्तर अशी चर्चा केली. आज आपण जागतिक बँक आणि भारत या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर अभ्यास करणार आहोत. मित्रहो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट अर्थात जागतिक बँक या दोन आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या निर्मितीचा ऐतिहासिक आढावा आपण मागच्या व्याख्यानामध्ये घेतला. या वित्तीय संस्थांची आंतरराष्ट्रीय स्तरावर गरज का निर्माण झाली, ज्यामध्ये आपण दोन जागतिक महायुद्धांचा आणि एका जागतिक महामंदीच्या परिणामांचा विचार केल्यानंतर जगातल्या बहुतांशी विकसित, अल्पविकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था यांची घडी विस्कटली आणि आता तिसरं महायुद्ध नको, ज्यामुळे वित्तीय आणि आर्थिक मोठी हानी, मानवी हानी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हे युद्ध किंवा ह्या महामंद्या जगातल्या कोणत्याही देशाला परवडणाऱ्या नाहीत. जवळपास या मतावर जगभरातल्या सर्व राष्ट्रकर्ते, राज्यांचे प्रमुख, राष्ट्रांचे प्रमुख यांचं एकमत झाल्याने या झालेल्या नुकसानीच्या संदर्भात जगाला पुन्हा आपल्याला कसं उभं करता येईल आणि अर्थव्यवस्थांच्या विस्कटलेल्या घड्या पुन्हा नीट कशा बसवता येतील, या प्रामाणिक हेतूने विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्रांच्या प्रमुखांनी या वित्तीय संस्थांची आणि व्यापार संघटनांच्या निर्मितीला जोर दिला. आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडानंतर या दोन वित्तीय संस्थांची निर्मिती झालेली आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येते. IMF ही अल्पकालीन कर्जाचा पुरवठा करणारी आंतरराष्ट्रीय बँक आहे. चलनाच्या संदर्भातले सर्व व्यवहार, वेगवेगळ्या देशांच्या चलनांचं व्यवस्थापन, त्याचं विनिमय दर स्थिर ठेवण्यासंदर्भामधलं व्यवस्थापन, वेगवेगळ्या देशांच्या व्यवहार तोलामध्ये निर्माण झालेल्या असंतुलनाची परिस्थिती सुधारण्यासाठीचं व्यवस्थापन, एकूणच वेगवेगळ्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विदेशी चलनाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या समस्या निर्माण होतील त्या सोडवण्याचं काम आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मोठ्या प्रमाणात करते. नाणेनिधीच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये नाणेनिधीची वेगवेगळ्या स्तरावर कशा प्रकारचं सहाय्य आपल्याला मिळालेलं आहे हे सुद्धा आपण सविस्तररित्या अभ्यासलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही जी जागतिक बँक आहे, हिच्या निर्मितीच्या पाठीमागे सुद्धा तीच ऐतिहासिक भूमिका आहे. फक्त फरक एवढाच आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद राष्ट्रांना अल्पकालीन कर्जाचा पुरवठा करते, तर विकास आणि पुनर्निर्माणाच्या कार्यासाठी अर्थव्यवस्थांना दीर्घकालीन भांडवलाची, कर्जाची गरज असते.
हे लक्षात घेऊन जागतिक बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे असं आपल्याला सांगता येते. मित्रहो, ज्या पद्धतीने ब्रेटन वूडमध्ये या करार झाला, त्या करारामध्ये जागतिक बँकेची स्थापना 1944च्या करारानुसार करण्यात आलेली दिसते. त्यानुसार 27 डिसेंबर 1945 रोजी या बँकेची विधिवतरित्या स्थापना झालेली दिसते. परंतु विकास बँकेच्या प्रत्यक्ष कार्याचा प्रारंभ हा जून 1946 मध्ये झालेला दिसतो. दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम म्हणून युद्धात प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या देशांच्या अर्थव्यवस्थांच्या विपरीत परिणामांच्या बाबत, त्यांची झालेली जी अस्ताव्यस्तता आहे त्याबाबत या बँकेची निर्मिती महत्त्वाची ठरते. या राष्ट्रांमध्ये प्रामुख्याने इंग्लंड आणि जर्मनी या विकसित राष्ट्रांचा या युद्धकाळामध्ये फार मोठं नुकसान झालेलं दिसते. याबरोबरच या युद्धांचे आंतरराष्ट्रीय व्यापारावर सुद्धा वाईट परिणाम झालेले दिसतात. त्यामुळे सामान्य जनजीवन आणि वित्तीय संपत्तीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. म्हणून युद्धात हानी झालेल्या देशांच्या अर्थव्यवस्थांची पुनर्विभागणी करणे, रिकन्स्ट्रक्शन करणं, पुनर्निर्माण करणं आणि याबरोबरच महायुद्धाच्या समाप्तीनंतर म्हणजेच 1945च्या समाप्तीनंतर जगामध्ये अनेक देश स्वतंत्र झाले. जसं भारत 1947ला स्वतंत्र झाला, पाकिस्तान स्वतंत्र झाला. अशा रीतीने इंग्रजी राजवटीखाली असलेल्या जगभरातल्या अनेक देशांना टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे अशा नवीनच स्वतंत्र झालेल्या देशांच्या अर्थव्यवस्थांच्या विकासासाठी प्रयत्न करणं, त्यांच्या विकासामध्ये गती आणणं, त्यांच्या विकासाचा वेग वाढवणं यासारख्या विधायक विचारांचा परिणाम म्हणून जागतिक बँकेची स्थापना झालेली आहे असं म्हणता येते. आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक ती ज्या ज्या कामांमधून तिची ओळख होते, त्या बँकेच्या ज्या विविध प्रकारच्या भागांमध्ये तिचं कार्य विभागलं आहे, त्या एकूण स्वतंत्ररित्या विभागलेल्या कामाचा एकत्रित भाग म्हणजे जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय विकास आणि पुनर्निर्माण बँक. ज्यामध्ये हे विभाग जर आपण बघितले तर त्यामध्ये आंतरराष्ट्रीय विकास संघ, आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ, बहुराष्ट्रीय गुंतवणूक हमी संस्था, गुंतवणूक विवाद मिटवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय केंद्र इत्यादी समूहाला जागतिक बँक असं म्हटलं जातं. म्हणून जागतिक बँक जगातल्या अर्थव्यवस्थांच्या पुनर्निर्मितीचं, पुनर्बांधणीचं आणि त्या अर्थव्यवस्थांच्या विकासासाठी या तिच्या असोसिएट संस्थांच्या वतीनं वेगवेगळ्या कारणामध्ये काम करत असते. जागतिक बँकेचं कार्यालय सुद्धा अमेरिकेतल्या वॉशिंग्टन या शहरामध्ये आहे. ज्या पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उद्दिष्टाबद्दल अध्ययन केलं, त्याच पद्धतीने जागतिक बँकेचे सुद्धा उद्देश आहेत. कारण कोणतीही संस्था
ही विदाऊट ऑब्जेक्टिव्ह नसते. तिच्या निर्मितीमागे काही प्रमुख अशी उद्दिष्ट असतात आणि म्हणून IMFच्या उद्दिष्टांच्या सोबतच आपण जागतिक बँकेच्या उद्दिष्टांचा सुद्धा इथं अभ्यास करूया. या PPTमध्ये आपण जवळपास 6 उद्देशांचा विचार केलेला आहे. यामध्ये पहिला उद्देश आहे सदस्य देशांना दीर्घकालीन भांडवल उपलब्ध करणे. सदस्य देशांना मानवी संसाधनाचा दर्जा उंचावण्यासाठी मदत करणे. सदस्य देशांमध्ये भांडवल गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे. सदस्य देशांच्या विकास योजनांसाठी कर्ज व हमी देणं. युद्धपीडित अर्थव्यवस्थांचे शांतताकालीन अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याच्या हेतूने योजना राबवणं. त्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी अल्पविकसित देशांना वित्तीय सहाय्य प्रदान करणं. हे 6 प्रमुख उद्देश जागतिक बँकेचे आहेत. या उद्देशांचं विश्लेषण आपण जर करण्याचा प्रयत्न केला तर आता आपल्या लक्षात येईल की जसं मी तुम्हाला सांगितलं की IMF हे अल्पकालीन कर्जाचा पुरवठा करणारी वित्त संस्था आहे, तर जागतिक बँक दीर्घकालीन म्हणजे 15 ते 20 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठीचा कर्ज पुरवठा करणारी वित्त संस्था आहे. आपल्याला माहिती आहे की विकासाचे प्रोग्राम्स प्रत्येक देशामध्ये जे राबवले जातात त्यांचा कालावधी हा फार दीर्घ असतो. कारण विकास योजनांची जी वास्तविक फळं जी असतात किंवा त्याचं जे यश असतं त्याला कालावधी द्यावा लागतो. आणि म्हणून जागतिक बँकेला या विकास कार्यक्रम राबवण्यासाठी विकसित आणि अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांना दीर्घ मुदतीच्या कर्ज पुरवठ्याची आवश्यकता भागवण्याचं काम करावं लागतं. आणि म्हणून उद्देशानुसार सदस्य राष्ट्रांना जागतिक बँक दीर्घकालीन भांडवलाचा पुरवठा करत असते. त्यासाठी काही प्रमुख हेतू या पहिल्या उद्देशाच्या दृष्टिकोनातून सांगितले जातात की दीर्घकालीन पुरवठ्याची आवश्यकता काय आहे, तर ज्यामध्ये युद्धामुळे अस्तव्यस्त झालेल्या अर्थव्यवस्थांची पुनर्बांधणीसाठी कर्ज द्यावं लागतं. शांतता काळात गरजेनुसार उत्पादक शक्तींच्या विकासासाठी पुनर्वित्त उपलब्ध करून द्यावं लागतं. आणि त्यानंतर अल्पविकसित देशांमध्ये साधनसामुग्री आणि उत्पादन सुविधा विकसित करण्यासाठी दीर्घकालीन कर्जाची गरज असते. त्याबरोबरच व्यवहार तोलातील संतुलन आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संतुलित विकासासाठी दीर्घकालीन भांडवल गुंतवणुकींना प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यातून सदस्य देशांच्या उत्पादकतेत वृद्धी आणि मानव संसाधनाचा दर्जा व जीवनमानाचा स्तर उंचावणं यासाठी लागणाऱ्या वित्तीय साहित्याचा वित्तीय पुरवठा दीर्घ कालखंडासाठी जागतिक बँक सदस्य देशांना करत असते. त्यानंतर सदस्य देशांमध्ये भांडवल गुंतवणुकीला विविध मार्गांनी प्रोत्साहित करण्याचं काम जागतिक बँकेच्या स्तरावरून केलं जातं. त्यानंतर खाजगी कर्जे आणि खाजगी गुंतवणूक उपलब्ध होत नसेल तर स्वतःच्या वित्तीय साधनांद्वारे विशिष्ट अटीवर उत्पादक कर्ज किंवा उत्पादक हमी देऊन खाजगी गुंतवणूक उपलब्ध केली जाते. अशा रीतीने या दीर्घकालीन कार्यक्रमासाठी दीर्घकालीन कर्जाचा पुरवठा करण्याचं काम IBRD करत असते. त्यानंतर सदस्य देशातील लघु आणि मोठ्या उद्योगांसाठी आणि आवश्यक विकास योजना राबवण्यासाठी कर्ज देणं आणि
किंवा घेतलेल्या कर्जाला हमी देण्याचं काम जागतिक बँक करते. तसंच युद्धपीडित अर्थव्यवस्थांचे शांतताकालीन अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याच्या हेतूने अनेक प्रकारचे कार्यक्रम आणि योजना लागू करण्याचं काम करते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून की पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सदस्य देशांना विशेषतः अल्पविकसित देशांना वित्तीय सहाय्य प्रदान करण्याचं काम केलं जातं. अशा रीतीने जागतिक बँक आपल्या ठरवलेल्या उद्दिष्टांप्रमाणे सदस्य राष्ट्रांना दीर्घकालीन कर्जाचा पुरवठा करण्याचं काम करते. यामध्ये जागतिक बँकेची जी प्रमुख 3 कार्य सांगितली जातात, जसं आपण IMFच्या कार्यांचा आढावा घेतला तसा जागतिक बँकेच्या कार्याचा सुद्धा आपल्याला आढावा घेता येतो. 3 कार्य प्रामुख्याने जागतिक बँक करते, ज्यामध्ये कर्ज देण्याचं काम आहे, तांत्रिक सहाय्य देण्याचं कार्य आहे आणि प्रशिक्षण व्यवस्था उभी करण्याचं काम आहे, ज्या माध्यमातून सदस्य राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांची पुनर्निर्माण आणि विकास करणं साध्य होऊ शकेल. या कार्यांचा विस्ताराने जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येते की कर्ज देण्याच्या जागतिक बँकेच्या काही पद्धती आहेत, ज्यामध्ये बँक आपल्या प्रदत्त भांडवलाच्या म्हणजे पेडअप कॅपिटल जे असतं त्याच्या 20% पर्यंत आपल्या निधीतून सदस्य देशांना कर्ज देऊ शकते. मी आधी सांगितलं आपल्याला की या कर्जाचा कालखंड जसं तो 5 ते 20 वर्षापर्यंतचा असतो. तसेच बँक सदस्य देशांच्या खाजगी गुंतवणूकदारांना आपल्या वैयक्तिक हमीवर सुद्धा कर्ज उपलब्ध करून देते. बँकांकडून अशा कर्जासाठी हमी तेव्हाच दिली जाते तेव्हा गुंतवणूकदाराने गुंतवणूक केल्या जाणाऱ्या देशाची परवानगी मिळवली असेल तर. या सेवेबद्दल बँक 1 ते 2% पर्यंत सेवा शुल्क आकारते. त्यानंतर कर्जाची रक्कम, व्याजाचे दर व इतर संबंधित अटी बँकेकडून ठरवल्या जात असतात. सामान्यतः विशेष अशा विकासात्मक योजनांसाठीच जागतिक बँक कर्ज प्रदान करत असते. एखाद्या देशाला विशिष्ट देशाच्या चलनात कर्ज हवे असेल तर ते बँक त्या देशाकडून कर्ज घेऊन कर्जाचा पुरवठा करत असते. त्यासाठी बँक त्या देशाची परवानगी घेत असते. त्यानंतर ऋणको देशाने घेतलेल्या कर्जाची परतफेड सुवर्णात किंवा ज्या देशाच्या चलनात कर्ज घेतले आहे त्या चलनातच ते कर्ज परत करावं लागतं. त्यानंतर तांत्रिक सहाय्याच्या संदर्भात जागतिक बँक वेगळ्या पद्धतीने कार्य करते. सदस्य देशांच्या आर्थिक सहाय्य आणि पुनर्निर्माण कार्यासाठी तांत्रिक सहाय्य प्रदान करण्याची सेवा जागतिक बँकेने उपलब्ध केली आहे. बँक आपल्या अविकसित देशांच्या अर्थव्यवस्थांची पाहणी करून त्यांच्या औद्योगिक, वाहतूक, नैसर्गिक साधनसंपत्ती इत्यादी ठिकाणी विकासाच्या शक्यता पडताळून पाहून त्याबाबत तांत्रिक सहकार्य प्रदान करते. बँक सदस्य देशांमध्ये आपल्या तज्ज्ञ सल्लागाराच्या गटाला पाठवून तांत्रिक सेवा पुरवण्याचं कार्य करते. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांची पाहणी आणि संशोधन कार्यासाठीही सहाय्यता दिली जाते. या कार्यासाठी जागतिक बँकेने वॉशिंग्टन येथे द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली आहे. या कार्यासाठी जागतिक बँकेने वॉशिंग्टन येथे एक स्टॉप कॉलेज स्थापन केलेले आहे. तिसरं जे महत्त्वाचं काम आहे ते प्रशिक्षण व्यवस्था करणं. जागतिक बँक विकसनशील देशांच्या अधिकारी आणि तज्ज्ञांच्या प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रशिक्षण संस्था निर्माण केलेली आहे. 1949 मध्ये बँकेने तांत्रिक प्रशिक्षणाअंतर्गत
विकसनशील देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 1 वर्षीय प्रशिक्षण कार्यक्रम चालू केलेला आहे. 1950मध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी हिशोब ठेवणे आणि सार्वजनिक आयव्ययासंबंधी प्रशिक्षण कार्यक्रम चालवलेला आहे. अधिकारी वर्गांना प्रशिक्षण देण्यासाठी वॉशिंग्टन येथे एक स्टाफ कॉलेज स्थापन करण्यात आलेले आहे. अशा रीतीने बँक या 3 फ्रंटवर आपल्या सदस्य राष्ट्रांसाठी महत्त्वाचं कार्य करते. यानंतर आपण जागतिक बँकेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत जागतिक बँकेचा प्रगतीचा अहवाल किंवा प्रोग्रेस ऑफ वर्ल्ड बँक ऑपरेशन्स या मुद्द्याचा वेगवेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने आढावा घेऊया. जागतिक बँकेने प्रगतीच्या माध्यमातून विकसित किंवा सदस्य राष्ट्रांना कोणत्या हेतूसाठी किती प्रमाणात कर्ज पुरवठा केला आहे, ते प्रगतीचं कसं लक्षण आहे हे आपल्याला दर्शवता येतं. म्हणून कर्ज पुरवठा करण्यासंदर्भात जागतिक बँकेची काय प्रागतिक स्थिती आहे. जागतिक बँक सदस्य देशांना फक्त विकासात्मक योजना राबवण्यासाठी दीर्घकालीन कर्जाचा पुरवठा करते, जे तिचं उद्दिष्ट आहे. जागतिक बँकेकडून सदस्य देशांच्या कृषी, ऊर्जा आणि वीज, पर्यावरण, वित्तीय, आरोग्य, लोकसंख्या, पोषक आहार, उद्योग, खाणी, सार्वजनिक क्षेत्र, बहुविध क्षेत्र, तेल आणि वायू, सामाजिक क्षेत्र, वाहतूक, शहरी विकास, पाणी पुरवठा व स्वच्छता इत्यादी विकासात्मक कार्यासाठी 1991 मध्ये जवळपास $1424.9 मिलियन वित्तपुरवठा केला होता. नंतरच्या काळामध्ये या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. दुसरा प्रागतिक मुद्दा जो आहे विकसनशील देशांच्या अधिक सहाय्यासाठीचा. जागतिक बँकेने आतापर्यंत दिलेल्या एकूण कर्जाचा 75% हिस्सा आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका खंडातील विकसनशील देशांना दिलेला आहे. तर युरोपियन विकसित देशांना एकूण कर्जाच्या 25% हिस्सा पुरवलेला दिसतो. त्यानंतर तिसरी प्रागतिक लक्षण जे आहे म्हणजे सहकार्य संस्थांची स्थापना. जागतिक बँकेने आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन 1956ला स्थापन केलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विकास संघ जो 1960मध्ये स्थापन केला, ज्याला आपण इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन IDA असं म्हणतो. त्यानंतर बहुराष्ट्रीय गुंतवणूक हमी एजन्सी जी मल्टीनॅशनल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी म्हणून MIGA या नावाने ओळखली जाते, त्याची स्थापना 1988 मध्ये केली आहे. या 3 सहकारी संस्थांची स्थापना जागतिक बँकेने केल्यामुळे सदस्य राष्ट्रांना या संस्थांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी कर्जाची वेगवेगळ्या सवलतीमध्ये उपलब्धता होत असल्यामुळे विकसनशील किंवा सदस्य राष्ट्रांच्या विकासामध्ये फार मोठं मोलाचं योगदान जागतिक बँकेने केल्याचं दिसते. त्यानंतर विशेष आर्थिक सहाय्यता संघाची स्थापनासुद्धा प्रागतिक भाग म्हणून जागतिक बँकेचं फार मोलाचं काम आहे. जागतिक बँकेने सदस्य देशांमध्ये समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. समन्वयाद्वारे सदस्य देशांच्या वित्तविषयक विशेष गरजा भागवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. उदाहरणार्थ, भारताला विशेष आर्थिक सहाय्यता उपलब्ध करण्याच्या हेतूने 1958 मध्ये बँकेकडून भारत सहाय्यता क्लबची स्थापना केली गेली, इंडिया एड क्लब. आज याचे नाव इंडिया डेव्हलपमेंट फोरम किंवा भारत विकास फोरम असं बदलण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे भारताप्रमाणेच इतर विकसनशील देशांच्या विकासासाठी सुद्धा वेगवेगळ्या क्लबची निर्मिती जागतिक बँकेकडून करण्यात आलेली आहे.
त्यानंतर जागतिक बँकेने विविध दलांची स्थापनासुद्धा केलेली दिसते, ज्यामध्ये विकसनशील देशांच्या विकास योजना तयार करण्यास सहाय्य करण्यासाठी जागतिक बँकेने तांत्रिक सहाय्यता समिती व आर्थिक दलाची इकॉनॉमिक मिशनची स्थापना केलेली आहे. यात खाद्य आणि कृषी संघटन, जो FAO या नावाने ओळखला जातो, ज्याला आपण फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन असं म्हणतो, 16 ऑक्टोंबर 1945 मध्ये जागतिक आरोग्य संघटना, जिला आपण WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणतो, त्यानंतर संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय विकास संघटना, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटन इत्यादींची स्थापनासुद्धा जागतिक बँकेने केलेली दिसून येते. या सर्व दलाच्या तज्ज्ञ लोकांकडून विकसनशील देशांच्या विविध विकासात्मक योजना तयार करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. त्यानंतर संचयी कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी झालेली दिसते. क्युम्युलेटिव्ह लेंडिंग असं त्याला आपण म्हणतो. जागतिक बँकेने विविध विकासात्मक योजना राबवण्यासाठी आफ्रिका, आशिया, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि मध्य आशिया, दक्षिण आशिया अशा वेगवेगळ्या प्रदेशातील देशांना संचयी कर्ज मोठ्या प्रमाणावर वितरित केलं आहे. जून 1997 मध्ये हे कर्ज $2,95,263.7 मिलियन वितरित केले होते. ते मार्च 2003 पर्यंत $371 बिलियन पर्यंत वाढले. याबरोबरच आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक समस्या व विवाद मिटवण्यासाठी सुद्धा जागतिक बँकेची महत्त्वाची भूमिका आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्या, प्रादेशिक पातळीवर निर्माण होणारे सीमावाद, जलविवाद इत्यादी मिटवण्यासाठी जागतिक बँक एक मध्यस्थाची भूमिका पार पडते. भारताच्या संदर्भामध्ये भारत-पाकिस्तान सीमावाद, भारत-चीन सीमावाद, आता भारत-नेपाळ सीमावाद, असे अनेक प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या परिस्थितीनुरूप निर्माण होतात. यासाठी जागतिक बँकेने हे प्रश्न निर्माण झाले तर ते कसे सोडवावेत यासाठी या संस्थेची स्थापना केलेली दिसून येते. त्यानंतर पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा बँकेचं काम प्रागतिक आहे. जागतिक बँकेने एक पर्यावरण संरक्षण कार्ययोजना तयार केलेली आहे, जी सदस्य देशांच्या सरकारला पर्यावरण संरक्षणासाठी तांत्रिक सहकार्य आणि मार्गदर्शन करते. जागतिक बँकेने जगातील पर्यावरण सुविधा योजना सुरू केलेल्या आहेत. या अंतर्गत पर्यावरण सुधारण्याच्या कार्यासाठी ज्या देशांचे दरडोई उत्पन्न $4,000 कमी आहे, अशा सदस्य देशांना अनुदान रूपाने मदत करण्याचं काम करते. मित्रहो, अशा रीतीने जागतिक बँक वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या असोसिएट सहयोगी संस्थांच्या माध्यमातून सभासद राष्ट्रांच्या आर्थिक पुनर्निर्माणासाठी आणि विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दीर्घकालीन योजनांची निर्मिती करून किंवा योजना निर्माण केल्या असतील तर त्यांच्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक आणि वित्तीय सहाय्य पुरवण्याचं काम जागतिक बँक मोठ्या प्रमाणात करते आणि त्यामुळे जगातल्या अनेक विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या विकासामध्ये त्यामुळे गतिमानता आलेली दिसून येते. हे आपल्याला नाकारता येत नाही. अर्थात ही गतिमानता कोणत्या गतीने झालेली आहे किंवा कोणत्या गतीने ती व्हायला पाहिजे होती, हा वादविवादाचा मुद्दा बनू शकतो. परंतु नव्यानेच स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांच्या समोर खूप मोठ्या समस्या, देशांतर्गत समस्या निर्माण झालेल्या होत्या. अशा प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्या देशातील लोकांच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी जागतिक बँकेने त्या राष्ट्रांना केलेली मदत ही फार मोलाची आहे, ज्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना अशी राष्ट्र विकासाच्या मार्गावर आज आगेकूच करताना आपल्याला दिसतात. असं जरी केलं असलं तरी जागतिक बँकेवर काही टीकासुद्धा केल्या जातात. या टीकांचं आपण फक्त मुद्द्यांमध्ये विश्लेषण करणार आहोत. पहिली टीका, विकसनशील देशांच्या दृष्टीने अनेक प्रकारच्या अडचणी जागतिक बँकेमध्ये आहे
अशी केली जाते. त्यानंतर विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांना जागतिक बँकेकडून जास्त व्याजाचा दर आकारला जातो अशी पण टीका केली जाते. त्यानंतर सदस्य राष्ट्रांना, प्रामुख्याने अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांना जेवढ्या भांडवलाची किंवा वित्तीय सहाय्याची गरज असते त्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये वित्तीय कर्ज उपलब्ध करून दिले जाते अशी पण टीका जागतिक बँकेवर केली जाते. त्यानंतर कर्जाच्या संदर्भातल्या फार मोठ्या किचकट प्रक्रिया जागतिक बँकेकडून राबवल्या जात असल्यामुळे त्याचासुद्धा कर्ज वितरणावर आणि कर्ज घेण्यावर वाईट परिणाम होतो अशी टीका केली जाते. त्यानंतर भेदभावपूर्ण व्यवहार, वेगवेगळ्या देशांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा व्यवहार, भेदभावपूर्ण नीतीचा अवलंब जागतिक बँकेकडून केला जातो अशी पण टीका केली जाते. उदाहरणार्थ आपण भारत आणि पाकिस्तान यांच्या संदर्भामध्ये होणारा जो व्यवहार आहे तो बऱ्याचदा भेदभावपूर्ण आहे का काय याबद्दलच्या शंका येत असतात. वेगवेगळ्या खंडामध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांवरनं त्या भागांमध्ये असणाऱ्या दोन देशांच्या विवादामध्ये सुद्धा जागतिक बँक अशा पद्धतीचा व्यवहार करत असताना भेदभावपूर्ण व्यवहार होण्याच्या फार मोठ्या घटना घडलेल्या दिसतात. म्हणून ही टीका जागतिक बँकेच्या कार्यावर केली जाते. त्यानंतर कर्ज प्राप्तीतील विलंब, कर्ज मागणी आणि कर्ज प्रत्यक्षात प्राप्ती होणं याच्यातला फार मोठा काळ असतो. त्यामुळे त्या गॅपमध्ये त्या देशांच्या अर्थव्यवस्थांना फार मोठ्या परिस्थितीला, विपरीत परिस्थितीला सामोरे जावं लागते. हा गॅप जर कमी असेल, कर्ज वेळेवर प्राप्त झालं तर त्या कर्जाचा योग्य उपयोग अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी करता येऊ शकतो. पण कर्जातील विलंब हा अर्थव्यवस्थेतील प्रश्न किचकट बनवण्यासाठी फार मदत पडते आणि त्या अर्थव्यवस्था अडचणीत येतात. त्यानंतर प्रत्यक्ष संबंधाचा अभाव. प्रत्यक्ष संबंधांमध्ये बऱ्याचदा धनको आणि ऋणको देशांमध्ये कोणतेही प्रत्यक्ष संबंध नसतात. काही वेळेस त्या संबंधात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संघर्ष बाधा निर्माण करतात. त्यामुळे कर्ज उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होतात. म्हणून टीकाकारांच्या मते धनको आणि ऋणको देशांमध्ये सहसंबंध आणि संपर्क करून केवळ कर्जांना हमी दिली पाहिजे. जागतिक बँकेवर करण्यात येणाऱ्या टीकेत जरी तथ्य असले तरी आज विकसनशील देशांच्या विकासात जागतिक बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला सांगता येते. आता आपण जागतिक बँकेचा आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक बँकेच्या भूमिकेचा काय सहभाग झालेला आहे, त्या भूमिकेचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या नकारात्मक आणि सकारात्मक काय परिणाम झालेला आहे हे सुद्धा अभ्यासणं आपल्यासाठी आवश्यक आहे. मित्रहो, भारत जागतिक बँकेचा संस्थापक सदस्य देश आहे. जसा IMFचा तो आहे तसा जागतिक बँकेचा सुद्धा आहे. सुरुवातीला जागतिक बँकेच्या भागभांडवलात भारताचे भांडवल $400 मिलियन होते. नंतरच्या काळात त्यात वाढ करण्यात आली. सुरुवातीला सर्वात जास्त भांडवलाचा वाटा असणाऱ्या 5 देशांमध्ये भारताचा समावेश होता. नंतरच्या काळात भारतापेक्षा इतर देशांच्या भांडवलातील वाटा वाढल्यामुळे भारताचं आज जागतिक बँकेमध्ये 13वे स्थान आहे. भारताला अनेक विकासात्मक योजना राबवण्यासाठी जागतिक बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज रूपाने आर्थिक मदत प्राप्त झालेली आहे. भारताला जागतिक बँकेकडून रेल्वेचे प्रचालन, आधुनिकीकरण, विस्तारीकरण आणि नूतनीकरण, तसेच टाटा लोह आणि पोलाद व भारत लोह पोलाद कंपनी, चंबल घाटी योजना आणि राजस्थान कालवा, दामोदर घाटी व वीज महामंडळ योजना, एअर इंडियाकडून विमानाची खरेदी, हल्दिया बंदराची निर्मिती व चेन्नई आणि कोलकाता बंदराचा विकास, वीज निर्मिती विस्तार योजना, औद्योगिक वित्त आणि गुंतवणूक महामंडळाच्या बँकिंग कॅपिटलमध्ये सुद्धा वृद्धी, कृषी विकास, खाजगी कोळसा उद्योगांचा विकास, ट्रॉम्बे थर्मल पॉवर, रेल्वेची पॉवर स्टेशनची स्थापना इत्यादी विकासात्मक योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच जागतिक बँकेची सहयोगी संस्था आंतरराष्ट्रीय विकास संघाकडून अर्थात इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशनकडून
भारताला सवलतीच्या व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध झालेलं आहे. या कर्जाचा वापर भारताने मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स गाठण्यासाठी केलेला आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय विकास आणि पुनर्निर्माण बँकेकडून कर्ज व मदत उपलब्ध झाली आहे. या कर्जाचा व मदतीचा वापर सरकारने बँके पायाभूत संरचना निर्माण करण्यासाठी केलेला आहे. आंतरराष्ट्रीय आतापर्यंत भारताने जागतिक बँकेकडून 65.8 बिलियन डॉलरचे कर्ज व उचल केलेली आहे. IBRDच्या कर्जाच्या परतफेडीची जी मुदत आहे ती 20 वर्ष आणि IDAच्या कर्जाच्या परतफेडीची जी मुदत असते ती 35 वर्षापर्यंत असते. त्यावर व्याजदर हा 0 आकारला जातो. मात्र 0.75% सेवा शुल्क जागतिक बँक आकारत असते. वीज निर्मिती, जलसिंचन या पायाभूत संरचना निर्मितीबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या भांडवलीकरणासाठी जागतिक बँकेने भारताला 4.3 अब्ज डॉलरचे 4 कर्ज 24 सप्टेंबर 2009 रोजी मंजूर केलेले आहे. हे कर्ज 2009 ते 2012 या कालखंडासाठी 14 अब्ज डॉलरच्या लक्षित कर्जाचा एक भाग म्हणून मंजूर केलेला आहे. या कर्जातून 2 अब्ज डॉलर सार्वजनिक बँकांच्या मजबूतीकरणासाठी, 1.195 अब्ज डॉलर इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेडसाठी, 1 अब्ज डॉलर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनसाठी आणि 15 कोटी डॉलर आंध्र प्रदेशची जलपेय योजना व स्वच्छतेसाठी खर्च करण्यात येणार आहे. लेखापरीक्षण वर्ष जुलै 2009 ते 10 साठी जागतिक बँकेने सर्वात जास्त कर्ज भारताला मंजूर केले आहे. या काळासाठी 9.3 अब्ज डॉलरच्या कर्जाला मंजुरी दिली आहे. या कर्जापैकी 6.7 अब्ज डॉलरचे कर्ज IBRDने मंजूर केले आणि 2.6 अब्ज डॉलरचे कर्ज IDA करून मंजूर केलेले आहे. मित्रहो, अशा रीतीने भारताच्या आर्थिक विकासामध्ये जागतिक बँकेची जी भूमिका आहे ती फार महत्त्वाची आहे. म्हणून जागतिक बँकेचा अभ्यास करत असताना अर्थशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने आपण यावर नक्की विचार केला पाहिजे की भारताच्या आर्थिक विकासामध्ये फक्त भारत सरकार आपल्या स्वतःच्या दमावर ह्या सगळ्या गोष्टी करते असं नाही, तर भारताला किंवा जगातल्या अनेक सदस्य देशांना वेगवेगळ्या कारणांच्या माध्यमातून विदेशातून कर्ज घ्यावं लागतं आणि ते कर्ज कोणत्या स्वरूपात, कोणत्या अटी शर्तीवर, कोणत्या व्याजदराने दिलं जातं यासाठी जागतिक बँक आणि IMF बँकेचा अभ्यास आपल्याला सूक्ष्म रीतीने करणं आवश्यक असतं. जागतिक बँकेचा भारतातील अर्थव्यवस्थेच्या विकासातील सहभाग हा विविध आघाड्यांवर जरी असला तरी हा जो सहभाग आहे हा टीकेला सुद्धा बाध्य ठरतो. या कामावर अनेक प्रकारच्या टीकासुद्धा केल्या जाऊ शकतात. त्या टीकांचा सुद्धा आपण थोडक्यात आढावा घेऊ शकतो. बँकेकडून दिले जाणारे कर्ज हे निश्चित उद्देशासाठी दिले जातात. ती कर्जे इतर महत्त्वाच्या योजनांसाठी वापरता येत नसल्याने कर्जाचा पुरेपूर फायदा घेता येत नाही. दुसरी टीका केली जाते की विकसनशील देशांप्रमाणेच भारताला दिलेल्या कर्जावर 2.5% ते 11.6% पर्यंत व्याज आकारले जाते, जे भारताच्या विकसनशील देशांना परवडणारं नाही. त्यानंतर औद्योगिक विकास आणि विकासात्मक योजनांसाठी जेवढ्या कर्जाची आवश्यकता असते तेवढा पुरवठा जागतिक बँकेकडून केला जात नाही. याबाबत काहींचे मत असे आहे की भारताने जागतिक बँकेवर अवलंबून न राहता आपल्या देशातूनच व्यक्तिगत भांडवल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर जागतिक बँकेने सार्वजनिक क्षेत्राच्या विकासापेक्षा खाजगी क्षेत्राच्या विकासाला अधिक मदत केल्याचं दिसते. नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्या सांगण्यावरून भारताला 1966 मध्ये आणि 1991 मध्ये अवमूल्यन करावं लागलं. या अवमूल्यनाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पॉझिटिव्ह न होता निगेटिव्ह झाल्याचं दिसते. तसेच जागतिक बँकेवरील अवलंबत्वामुळे भारताच्या आर्थिक स्वातंत्र्यावर विपरीत परिणाम
होऊ शकतो किंवा होत आहे. बऱ्याचदा टीकाकार असं म्हणतात की भारताचं आर्थिक सार्वभौमत्व धोक्यात आलं आहे की काय, अशी पण शंका घेतली जाते. 1991 पासून भारतात आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम बँकेच्या निर्देशानुसार चालू आहे. याचा फायदा बहुराष्ट्रीय कंपन्यांनाच मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील सामान्य लोकांचं हित होताना दिसत नाही. अशा रीतीने एक जागतिक बँकेच्या इतर सदस्य देशांच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या सामान्य टीका आणि स्वतंत्र भारताच्या आर्थिक विकासामध्ये जागतिक बँकेचा विविध स्तरावरून असणारा सहभाग आणि त्या सहभागाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असणारे बरे वाईट परिणाम, या दृष्टिकोनातून जागतिक बँकेवर टीका केल्या जात असतात. या टीका जरी होत असल्या तरी मागे सांगितल्याप्रमाणे जागतिक बँकेचा सहभाग भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये फार मोलाचा आहे, हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. मित्रहो, जागतिक बँकेची सर्व भूमिका, जागतिक बँकेची सर्व रचना, कार्य, उद्देश आणि त्या उद्देशानुसार भारताचा जागतिक बँकेचा काय संबंध आहे, अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक बँकेची काय भूमिका आहे, याचा आपण सविस्तर असा आढावा घेतला. या व्याख्यानामध्ये आपण इथंच थांबतो आहे. आपण घरी आहात, घरीच राहा, सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कोरोनामुक्तीसाठी भारताच्या या कोरोनामुक्तीच्या लढ्यामध्ये आपली भूमिका महत्त्वाची आहे. मी वारंवार आपल्याला सांगतो, सरकारने दिलेल्या नियमांचं प्रामाणिकपणे पालन करा आणि आपण आरोग्य सेवांवर बोज होणार नाही याची काळजी घ्या. अजूनही आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. इथेच आपण थांबतोय. थँक्यू.